जय जय रघुवीर समर्थ। जगी धन्य वाराणसी पुण्य राशी। तये माझी जाता गती पूर्वजांसी। मुखी राम नामावळी नित्यकाळी। जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 99 याचं चिंतन करणार आहोतच, परंतु आपल्या या मालिकेमधला हा 100वा भाग आहे। कारण आपण प्रथम भाग विषय प्रवेशाच्या दृष्टीने घेतला होता, त्यामुळे आपला एक श्लोक हा प्रत्येक भागामध्ये कमी असतो। त्यामुळे 99वा श्लोक जरी असला तरी आज आपला हा 100वा मनोबोधाच्या चिंतनाचा भाग आहे। आपल्या सर्वांना मी प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतो, कारण आपण सर्व श्रोते हे जगदीश मूर्ती रूपाने या मनोबोधाचं श्रवण करत आहात। आपल्या जीवनाला एका ऊर्ध्वगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहात। समर्थ कृपेने मी देखील एक निमित्त मात्र होऊन या यंत्रयुगात खरं तर अत्यंत व्यस्ततेमध्ये असतानाही केवळ गुरु कृपेने या सर्व श्लोकांना किंचित का होईना न्याय देत देत आपल्यासमोर चिंतन रूपाने मांडत आहे। आणि यासाठी या श्लोकांचं रेकॉर्डिंग करणारे आमचे सर्व टेक्निशियन्स आणि त्याचप्रमाणे झी24 तासचे देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण एक अत्यंत मनाला प्रसन्नता देणारी अशी ही मालिका समर्थ कृपेने आपण साकार करत आहोत। अशा या 100व्या भागामध्ये आज प्रवेश करत असताना समर्थ आम्हाला या भगवत नामाचंच पुनश्च महत्व सांगत आहेत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या रामनामाच्या आधाराने पाषाण देखील तरले ही रामायणामधली सेतुबंधनाची कथा सांगितली। आणि मग समर्थ आम्हालाच प्रश्न विचारतात की जर पाषाण तरून गेले तर मनुष्य नाही का रे तरणार? निश्चित तरेल, पण पाषाणापेक्षा मनुष्य हा कसा एक प्रकारे संशयाने लिप्त आहे हे समर्थांनीच दुश्चित निरूपणामध्ये सांगितलंय। गरज आहे सज्जनो या बोधावरती निरंतर टिकून राहण्याची। असा जो या हरिनामाला निरंतर आपल्या हृदयाशी धारण करतो तो हा भवसागर तरून जातो। त्याचा देखील आत्मबुद्धीपर्यंतचा हा सेतुबंधनाचा प्रवास पूर्ण होतो। हेच श्री समर्थांचं या श्लोकाच्या निमित्ताने आम्हाला सांगणं आहे। समर्थांच्या या 99व्या श्लोकामध्ये देखील समर्थ आम्हाला 2 गोष्टींचं महत्व सांगतायत। एक महत्व सांगत आहेत, जगी धन्य वाराणसी पुण्य राशी। या जगामध्ये वाराणसी अर्थात काशी विश्वेश्वर या काशी क्षेत्राचं महत्व, खऱ्या अर्थाने ही भूमी अत्यंत पुण्यश्लोक अशी भूमी आहे। पुण्याच्या राशी या भूमीमध्ये आहेत, कारण तिथं प्रत्यक्ष विश्वेश्वराचं अधिष्ठान आहे। अशा या काशी विश्वेश्वराचं महत्व समर्थ आम्हाला सांगतात। पुढं काय म्हणतात, तये माझी जाता गती पूर्वजांसी। आपल्या सर्व धार्मिक मान्यतांच्या नुसार काशीमध्ये जो देह ठेवतो तो मनुष्य हा मुक्त होतो, कारण या भूमीमध्येच
या रामनामाचं एवढं विलक्षण वैभव प्रत्यक्ष महादेवाने ठेवून दिलेलं आहे की या भूमीचा रजस्पर्श हा तुम्हाला मुक्त करण्यासाठी समर्थ ठरतो. तये माझी जाता गती पूर्वजांसी. काय केलं या महादेवाने इथं? काशी विश्वेश्वराच्या ज्योतिर्लिंगाच्या कथेमध्ये, शिवमहापुराणामध्ये, कोटिरुद्र संहितेमध्ये एक फार छान कथा येते की महादेवाने तिथे कित्येक मन्वंतर निरंतर रामनामाची साधना केली. निरंतर इतकं रामनाम त्याने या काशी क्षेत्राच्या या भूभागावरती घेतलं की तिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रगटले. प्रभू रामचंद्रांनी महादेवाला तर वरदान दिलंच की तुम्ही इथं कायमस्वरूपी राहा. पण महादेवाने त्यांना एक वरदान मागून घेतलं की प्रभो, मी केवळ इथं राहीन असं नाही, तर इथं या भूभागामध्ये जो कोणी राहील, मग केवळ भूभागच नाही, त्या भूभागाच्या बरोबर असलेला आकाशाचा भाग देखील, त्यामध्ये जो कोणी जीव जंतू मनुष्य आपला देहत्याग करेल त्याला आपण मुक्ती प्रदान करा. आता रामासमोर मोठा प्रश्न पडला. राम म्हणाला, रे मुक्ती प्रदान करण्याचं कार्य माझं आहे. महादेव म्हणाला, हेच तर तुम्हाला सांगतोय, म्हणजे तुम्ही देखील इथंच राहा. आणि त्यामुळे महादेवाचा विश्वेश्वराच्या रूपाने काशीमध्ये नित्य निवास आहेच, पण रामाला देखील महादेवाच्या इच्छेनुसार तिथं राहावं लागतं. आणि मग महादेव त्या रामाचं नाम, मुखी राम नामावळी नित्यकाळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. मग त्या जीवाला अंतकाळी राम नाम कानामध्ये फुंकून महादेव सद्गती प्रदान करतो. असं हे काशी विश्वेश्वराचं महात्म्य आहे. आणि त्यामुळे सज्जनो, काशीमध्ये जन्माला येणं आणि काशीमध्ये मृत्यू पावणं खरोखर या दोन्हीही प्रारब्धाच्या सद्भाग्याचा खऱ्या अर्थाने ठेवा आहे. तो प्रत्येकालाच मिळेल असं नाही. आजच्या काळामध्ये काशीमध्ये मी ऐकलंय की अनेक लोक जे अगदी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटिका मोजतायत, अशा लोकांना काशीमध्ये मृत्यू यावा यासाठी तिथं आता हॉस्पिटल्स उघडलेली आहेत. लोक आपल्या नातलगांना सांगतात की माझा अंतकाळ जवळ आला की मला काशीमध्ये नेऊन ठेवा आणि मला तिथं मृत्यू येऊ द्या, जेणेकरून मला मुक्तीची संधी प्राप्त होईल. हे धर्माच्या लिहिलेल्या प्रवाहानुसार अगदी बरोबर आहे. काशी क्षेत्र हे महादेवाच्या तपश्चर्येचं स्थान आहे आणि हा आमच्या हिंदू धर्माचा अभिमान देखील आहे. परंतु कबीराची जेव्हा आपण कथा ऐकतो तेव्हा कबीर, ज्याचं आयुष्य सगळं काशीमध्ये गेलं, पण त्या काशीमध्ये राहणाऱ्या कबीराने मात्र आपला देह गंगा नदीच्या पलीकडे असलेल्या मरगडमध्ये जाऊन आपला देह त्याग केला. मग कबीर मुक्त झाले नाहीत असं म्हणता येईल का? निश्चितच कबीर देखील हे एक मुक्त, जीवनमुक्त सत्पुरुष होते, यात काही शंकाच नाही. मग काशी क्षेत्र याचा नेमका अर्थ आपण काय घ्यावा? सज्जनो, काशी क्षेत्र हा एक भूभाग आहेच. तो आम्हाला अत्यंत मनापासून आमच्या जीवनाचा एक अत्यंत आदरणीय, अविभाज्य असा घटक आहेच. पण मग ह्यासाठी हा खटाटोप करणं कितपत योग्य आहे की आयुष्याच्या अंतकाळी काशीमध्ये जाऊन आपण आपला देह ठेवावा आणि मुक्तीचा लाभ घ्यावा? मला वाटतं इथं मात्र थोडीशी चिंतनाची गरज आहे. आणि हे चिंतन करण्यासाठी माझ्या गोस्वामीजींनी एक फार छान वाक्य लिहून ठेवलेलं आहे. काय म्हणतात गोस्वामीजी? मानसमध्ये गोस्वामीजींनी छोट्या छोट्या गोष्टींना देखील फार सुंदर पद्धतीने रेखाटून ठेवलंय बरं. गोस्वामीजी म्हणतात, काशी मरत जन तू अवलोकी, जासू नाम बल करऊ बिसोकी, अति दुर्लभ कैवल्य परम पद, अति दुर्लभ कैवल्य परम पद. अत्यंतिक दुर्लभ आहे कैवल्य पद.
पण हे दुर्लभ कैवल्य पद काशी मरत जंतू, एखाद्या जंतूला देखील काशीमध्ये जो मरणार आहे त्याला महादेव प्रदान करतो. पण कसं प्रदान करतो, इथं त्याचं मर्म लपलंय. काशी मरत जंतू अवलोकी, अवलोकन करतो या जंतूचं तो. आणि जासु नाम बल करऊ बिसोकी, अशा जंतूचं अवलोकन करतो आणि मग त्या अवलोकन करून त्या जंतूला देखील रामनामाची दीक्षा अंतसमयी देऊन त्याचा मुक्तीचा मार्ग महादेव खुला करतो. इथं गोस्वामीजींनी शब्द वापरलाय अवलोकी, अवलोकन करणं. पाहणं एक असतं आणि अवलोकन करणं एक असतं. आम्ही पाहतो गोष्टींना, पण अवलोकन कदाचित करूत न करू. काशीमध्ये आहात पण रामनामाला विनमुख आहात. काशीमध्ये आहात पण विश्वेश्वरावरती श्रद्धा नाही. काशीमध्ये आहात पण गंगा मातेच्या विषयी मनामध्ये प्रेम नाही. मला असं वाटतं की आम्ही त्या एका भूभागाच्या तुकड्यावरती प्रारब्धाने आलो, पण मुक्तीचा दरवाजा मिळण्यासाठी पुनश्च काही जन्म काशीमध्ये घेणं गरजेचं पडणार आहे. कारण काशी मरत जंतू अवलोकी, तेव्हा जेव्हा माझं अवलोकन होईल तेव्हा लक्षात येईल की काशीमध्ये येऊनही हा कोरडाच राहिलाय. प्रमाण आहे मानसमध्ये काकभुशुंडींचं चरित्र, जे अयोध्येमध्ये जन्माला आले पण अयोध्येमध्ये जन्माला येऊनही त्यांनी रामाची भक्ती केली नाही. आणि मग उज्जैनला जाऊन महादेवाच्या शापामुळं अनेक जन्म त्यांना होरपळत राहावं लागलं. सज्जनो, भूभागाचं श्रेष्ठत्व आहे, पण भूभागामध्ये मी केवळ जन्माला आलो म्हणून मी मनमानी वागेन, मी भगवंताची भक्ती करणार नाही, त्याचं नाम घेणार नाही, या भूमिकेमध्ये अहंकाराने कदाचित आम्हाला त्याच भूभागामध्ये पुनश्च जन्माला येऊन साधना करावी लागेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, साधनेला पर्याय नाही, नामस्मरणाला पर्याय नाही. आणि मग आपण दुसरा प्रश्न मला विचाराल की दादा, आम्ही तर आयुष्यभर फार मनापासून नामस्मरण केलं, खूप भक्ती केली, खूप रामनाम घेतला, पण माहित नाही आम्ही काशीमध्ये जाऊ शकू की नाही मृत्यूच्या वेळेला. मग काशी सोडून हा महादेव येत नाही का? तो माझी मुक्ती नाही का साधणार? खरोखर सज्जन, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. मला असं वाटतं की काशीची दोन अंग आहेत. जगी धन्य वाराणसी पुण्य राशी. ही धन्य असलेली वाराणसी दोन प्रकाराने आहे. एक आहे ती अचल वाराणसी आहे, जी या उत्तर प्रदेशामध्ये हे वाराणसी क्षेत्र, हा भूभाग हा अचल आहे. आणि दुसरा आहे ती चल काशी आहे, जी हिंडती फिरती काशी आहे. मला असं वाटतं की जो निरंतर राम नाम घेतो ना आयुष्यभर, तो जगाच्या भूभागामध्ये कुठेही आपला देह टाकू द्या, पण त्याची मृत्यूशय्येची रज मात्र त्यावेळेला काशीची असते. कारण तिथं चल काशी त्याच्या अंगरख्याच्या खाली आलेली असते, त्याच्या या शय्येच्या खाली आलेली असते. तिथं महादेव त्याच्या उशाशीच बसलेला असतो. आणि हे श्री महाराज प्रमाण देऊन सांगतात की जो नाम घेतो त्याचा अंतकाळ साधणं माझ्याकडे लागलं. महादेव म्हणजे श्री महाराज, ते त्याच्या उशाशी बसून असतात. ती भूमीच पुण्यभूमी होते. आपण ते समर्थांचं पद गातो ना, पुण्यभूमी पुण्य पुरुषा आठवे, पापी ना आठवे काही केल्या. पुण्यभूमी पुण्य प्रदेश हा तोच आहे जेव्हा अंतकाळी तुमच्या मुखामध्ये नाम असेल. त्यामुळे सज्जनो, कबीराचा एक आदर्श असा आहे की कबीराने जणू काही हे दाखवण्याचाच प्रयत्न केला की मी आयुष्यभर राम नाम घेतलेलं आहे, मी नाही थांबत काशीमध्ये, बघूयात काय होतंय. आणि मला निश्चित खात्री आहे की कबीरांना देखील या आयुष्यभर केलेल्या साधनेचं फळ मिळालं की त्या महादेवाने कदाचित त्याच्या कक्षा आणखीन विस्तारल्या असाव्यात, त्या क्षेत्राला देखील काशीमध्ये त्याने समाविष्ट करून घेतलं असावं आणि कबीरांना देखील या महादेवाने गती प्रदान केलेली असावी. आणि या कबीरांचाच आधार आपण आपल्या जीवनाला ठेवावा की आपण आयुष्यभर या महादेवाच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने, आपल्या निग्रहाने निरंतर जर रामनामाचा अभ्यास केला तर तो चंद्रमौळी अंतकाळी निश्चित आपल्या जवळ येईल. तो देखील आपल्या कानामध्ये त्यावेळेला रामनामाचं महत्व सांगेल. त्या गंगा जलाचं
काही थेंब आपल्या मुखामध्ये पडतील आणि त्या विश्वेश्वराला आपल्या डोळ्यासमोर ठेवत ठेवत या देहाला प्राण सोडण्याची संधी मिळू शकेल. हे सगळं घडू शकतं, हे सगळं होऊ शकतं. आणि ह्यासाठी हा चंद्रमौळी आमच्या जीवनात सद्गुरूच्या रूपाने येतो. बघा, आपल्याला असं वाटतं का की महादेवाने त्याच पंचवक्त्रम त्रिनेत्रम अशा रूपाने आपल्या आयुष्यात यावं? बघा, महादेव किंवा हनुमंताचं दर्शन हे काही चर्मचक्षूंचा विषय नाही बरं. ते जर आपल्या समोर आले तर कदाचित आपली बोबडी वळेल. महाराजांच्याकडे देखील एक दक्षिणेकडचे साधक यायचे आणि त्यांना नेहमी हट्ट करायचे महाराजांच्याकडे की महाराज मला हनुमंताचं दर्शन द्या, हनुमंताचं दर्शन द्या. एकदा महाराजांनी त्यांना त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांना म्हणाले की अहो, ते खरं तर तुम्हाला शक्य नाही, पण तुम्ही आता एवढा आग्रह करताय म्हणून त्यांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि क्षणामध्ये शेकडो सूर्य त्याचा तेज आपल्या डोळ्यासमोर यावं एवढं प्रचंड प्रकाश त्या साधकाच्या समोर आला आणि ते क्षणामध्ये बेशुद्ध पडले. सांगण्याचा उद्देश असा की हनुमंत काय किंवा महादेव काय याचं तेज सहन होणं हे आमच्यासारख्या जीवांना शक्य नाही. मग तोच महादेव, तोच हनुमंत आमच्यासारख्या जीवांच्या कल्याणासाठी सद्गुरू रूपाने आमच्या आयुष्यामध्ये येतो. बघा, किती सौम्य शांत रूप आहे त्याचं. गौरवर्ण कांती मूर्तिमंत शांती दया क्षमा शोभे चित्ती, दया क्षमा शोभे चित्ती राम नामी रंग लाया माण गंगा तीरी, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरी, सद्गुरु तो देखिलाया माण गंगा तीरी. सज्जनो, तोच महादेव आपल्यासाठी देहधारी होऊन आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो. तो आमच्याशी त्याच भाषेमध्ये बोलतो जी भाषा आम्हाला कळेल, त्याच कृतींचं आचरण करून दाखवतो ज्या कृती आम्हाला माहीत आहेत. हे सगळं कशासाठी करतो? जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. जीवाचं हित कशात आहे हे जणू काही तो चंद्रमौळी कैलासावरून उतरून खाली येतो. म्हणून तर शंकर महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य ना की मैं कैलाश का रहने वाला हूं. हे सगळे सद्गुरु तत्व ते येतात या कैलास तत्वामधून आणि हे कैलास तत्व आमच्या जीवनात सद्गुरु रूपाने येतं आणि आम्हाला आमचं निरंतर हित सांगत राहतं की बाळा, जीवनामध्ये बाकी लौकिकात तुला जे पाहिजे ते तू मिळवत राहा, त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा, अगदी गाद्या गिरद्यांवर लोळ, दररोज श्रीखंडपुरी खा, पण बाळा माझं एक ऐकशील का? जे हे सगळं त्या रामाने दिलंय ना, त्या रामाच्या नामाला सोडू नकोस बरं. ते राम नाम सतत मुखाशी ठेव. तू फक्त नाम घे, मला बाकी कसलीही अपेक्षा तुझ्याकडून नाही. ही निस्वार्थी निस्पृह बुद्धी की अंगाला चिता भस्मा लेपा लावलेला हनुमंत किंवा महादेव याशिवाय कोणाची असणार बरं? त्यामुळे त्या वृत्तीने हा महादेव सद्गुरूच्या रूपात आपल्या जीवनात येतो आणि केवळ तुम्ही नाम घ्या, हेच तुमचं हित आहे, कल्याण करणार आहे, हे अगदी तळमळून सांगतो. बघा, आणि जो साधक सद्गुरूंनी दिलेल्या या बोधाला आपल्या आचरणामध्ये आणतो ना, मला खात्री आहे की त्याची मृत्यूशय्या ही मृत्यूशय्या न राहता ती काशीची भूमी होऊन जाते. त्याच्या डोक्याखाली असलेली उशी न राहता ती सद्गुरूची मांडी होऊन जाते आणि त्या जीवाच्या या मांडीवरती घेऊन सद्गुरू अत्यंत प्रेमाने त्याच्या कपाळावरून हात फिरवतो. आपल्या करुणामय डोळ्यांनी त्या जीवाकडे पाहून त्याचा सगळा दाह तो शांत करतो आणि त्या रूपाकडे पाहता पाहता मुखामध्ये नाम स्वाभाविकपणे प्रगटतं, कारण त्यावेळेला तिथं तो देहधारी सद्गुरू नसून प्रत्यक्ष रामाचं ते सुंदर रूपच आपल्याला दिसू लागतं. आणि हे सगळं घडतं त्याच्यासाठी ज्याने आपलं जीवन रामनामामध्ये व्यतीत केलेलं आहे. त्यामुळे सज्जनो, वाराणसीचा गौरव तर आहेच, त्या भूलोकाचा गौरव तर आहेच, पण त्या भूलोकाला प्राप्त करण्याची कला
आमच्या हातात आहे. आपण ते रामनाम निरंतर घ्यावं, हेच या काशी विश्वेश्वराचं आम्हा सगळ्यांना सांगणं आहे. तेच आमच्या सगळ्यांचं हित साधणारं आहे. असो, अशा या काशी विश्वेश्वराचं आज आपण स्मरण या श्लोकाच्या निमित्ताने केलं. सज्जनो, आपण देखील आपले अभिप्राय, आपले प्रश्न जरूर झी24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करीन. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये 100वा श्लोक आणि 101वा भाग याचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.